काय करणार तो? तर मी आलो होतो रामला आपला DJI Action 6 दाखवायला. तर बोललो ट्राय करूया, तर तो पण येईल ब्लॉग मध्ये. आणि मग त्याच्या याच्यानुसार मग आता आम्ही निघालोय ज्या उत्सवाची जल्लोषाची पूर्ण मुंबई आता वाट बघते. काहीच दिवसांवर आठवड्यांवर आलाय आणि त्याची तयारी जल्लोष पूर्ण मुंबईवर गाजतंय आता हळूहळू. एक वातावरण मुंबईमध्ये तयार व्हायचं आलंय. तेच म्हणजे मुंबईचा सगळ्यात मोठा उत्सव गणेश उत्सव याची तयारी करता. आणि जे म्हणजे बोलतात की गणेशोत्सवाची पंढरी म्हणजे लालबाग परळ. तर आता आम्ही जातोय लालबागच्या राजाची काय तयारी आहे, कारण की त्यांना मला आयडिया दिलं की चल जाऊन राऊंड मारून येतो, तेवढा तुझा ब्लॉग पण होय. कारण की मी त्या ब्लॉगच्या ह्याच्यामध्ये नव्हतो, पण आता आम्ही निघालोय त्याच्यामध्ये. आता जाव बघू काय कशी तयारी आहे, मला पण कळेल. त्याचसोबत तिथून मग बघू. गणेश करण्याची अजून तरी काय सुरुवात झालेली नाही आहे. 29 जुलैला त्यांचं पाद्यपूजन आहे आणि त्याच्यानंतर मग ती सुरुवात होईल. आणि आता मी MD कॉलेजच्या इथं आहे. इथून आता आम्ही मागच्या रोडनी डायरेक्ट लालबाग मध्ये एंट्री. तर एखाद व्ह्यू कसा आहे ते मला पण कळेल कॅमेऱ्यातून काय कसं आहे ते शूट. तरी दिसतोय तरी चांगलाच दिसतोय. आणि तो ब्लॉग त्याच्या अगोदरचा आलाय शॉर्ट रिव्ह्यूचा, तर मोठा रिव्ह्यू आहे तो देखील नक्की बघा, तो पण मी टाकेन. आणि काहीतरी वेगळंच एक भारी फिलिंग येते कॅमेऱ्यातून शूट करताना असं. आता तरी गार्डनला जायला रस्ते आहेत, म्हणजे रोड जरा खाली आहेत, माणसं चालतात. आणि पण तशी आगमनाला पाद्यपूजनाला आणि सुरुवात होईल तशी सगळे गच्च गर्दीनं भरलेले असतील. गार्डनना हालायला जागा नसते, काय नसते, सगळीकडे बॅरिकेड, सगळं पोलीस बंद करून टाकतात. आगमनाच्या दिवशी गेल्या वर्षीचं आगमनाचं नियोजन खरंच मुंबई पोलिसांनी खूप चांगलं केलेलं होतं. ना कुठला ढोल त्याच्या पथक ना काय, फक्त मूर्ती बाहेर काढा आणि मग 500 मीटरच्या पुढे जाऊन की 150 की 200 काहीतरी होते मीटर, त्याच्या पुढे जाऊन मग तुम्ही 2 ते 3 मिनिटांसाठी वाचू शकता. नाही तर ते पण नव्हतं करू शकत. डायरेक्ट तुमच्या एरियामध्ये जाऊन तुम्ही काय करायचं तो करू शकता. म्हणजे ढोल तशा पथक. पण लालबाग परळमध्ये गेल्या वर्षी तरी मी जेवढे बघितले म्हणजे 2 तारखा होत्या तेव्हा भरपूर मोठे मुंबईतले प्रसिद्ध सुप्रसिद्ध असे गणपती बाहेर आले होते, निघाले होते आगमनाला. तेव्हा ढोल तशाने कायच नव्हतं. 2-3 पथकं आलेली, त्यांना पण पोलिसांनी सांगितलं नीट व्यवस्थित, काय वादविवाद नाही झाले, नीट व्यवस्थित. आणि आता आपण आलोय शेवटी लालबागच्या राजा इथं. तर आता एंट्री होईल आपली मसाला गल्लीतून पुढे वरती जाऊन मला लालबागच्या राजाचा स्थापना होते ती पाहायला भेटेल. ही ती गल्ली आहे, आता मागे गेली ती, तिथून राजा बाहेर होतो. आणि हा डायरेक्ट गाडी घेऊन जातो. ही इकडं पूर्ण हा सगळा मंडपचा सेटअप असतो. हे मागची गल्ली आहे. आणि आपण डायरेक्ट आता पोचलोय लालबागच्या राजाच्या इथे. बाजूला हनुमान मंदिर आहे, तिथं आपण आता पोहोचलोय. अचानक भयानक असा बनलेला हा लालबागच्या तयारीचा ब्लॉग, आणि तयारीला सुरुवात झाली आहे माझ्या मते. आतमध्ये इथं तुम्ही पाहू शकता, इथं लालबागचा राजा विराजमान होतो.
नमस्कार. आणि तयारी चालू झाले. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. इथून आतमधून एंट्री असते मुखदर्शनाची. इकडं बाहेर ही सगळी तयारी चालू झालेली आहे. आतमध्ये जी ट्रॉली आहे हे ट्रॉली ते सगळं हे चालू आहे. हे आता काहीतरी एक सगळं असं वेगळं वाटतं. आणि जेव्हा लालबागचा राजा बसतो तेव्हा हे सगळं एक वेगळं असतं. पूर्ण एरिया असा गजबजलेला असतो. आतमधलं हे म्हणजे हे एक बिल्डिंग हे काय तो दिसत नाही, काय तो वाटत नाही की हे आपण आहे कुठं. आता एक वाटतं आणि मग जेव्हा राजा बसलेला असतो तेव्हा एक वाटतं. तेव्हा एक वेगळं लालबाग असतं. त्या गणेश उत्सवाच्या 10 दिवसात लालबाग परळ हे एक वेगळंच असतं ते. आणि त्यानंतर म्हणजे आता नॉर्मली दिवसांमध्ये वेगळं असतं, ते 10 दिवस काहीतरी वेगळंच आहे. असं दे रे, असं दे. आठवण 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 अचानक आता जाऊन आलो आम्ही राजबागच्या राजाला. तयारी चालू झालेली आहे. ट्रॉली आली आहे. त्या ट्रॉलीवरती आता हळूहळू बांधकाम चालू होईल. त्याच्यानंतर मूर्ती बनवायची आहे ती सुरुवात करतील आणि मग